महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची, ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. जल्लोष, दिवाळीचा प्रकाश, नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवळ्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना, हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. आणि प्रेमाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात वसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. विठू नामाच्या जयघोषात मनाला मिळते शांती आणि आत्म्याला मिळते समाधान. पंढरीच्या वाळवंटी भक्त आणि भगवंताचं नातं अधिक घट्ट होतं. ही केवळ पूजा नाही, ही आहे निस्सीम श्रद्धेची अनुभूती. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तक्रार, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी तुकयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे प्रवास श्रद्धेचा. इथे श्रीमंत गरीबाचा भेद नाही, नर नारी ऐसा भेद नाही. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दवडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची.
हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पाच्या विसर्जनात असो किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीत ढोल ताशाचा हा गजर थकलेल्या मनालाही पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतो. अष्टमीच्या दिवशी जेव्हा हजारो गोविंदा थरावर थर लावून आभाळाला गवसणी घालतात तेव्हा ते जगाला सांगतात आम्ही एक झालो तर अशक्यही शक्य आहे. एकीचं बळ आणि जिद्दीचं म्हणजे आमची दहीहंडी. श्रावणांच्या सरींसोबतच येतो हा गोकुळ अष्टमीचा लोकोत्सव. हा केवळ खेळाचा थरार नाही तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन. स्वप्नांची नगरी, कधीही न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच इमारती, गर्दीची लोकल आणि धावपळीचं जीवन. पण या सगळ्यात आहे एक वेगळीच ऊर्जा. दिवस असो वा रात्र मुंबई कधीच थांबत नाही. चित्रपट सृष्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई. मुंबई फक्त शहर नाही, ती आहे एक जिद्द. महाराष्ट्राच्या मातीत रंगांचा गुलाल जेव्हा उधळला जातो आणि ढोलकीचा ठसकेबाज आवाज खुंटतो तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्यबोल दागिना जिच्या नजाकतीला आणि अदाकारीला तोड नाही. कधी शृंगाराचा ओघ आणणारी तर कधी वीररसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार.
जनतेच्या उद्धारासाठी झटणारे, समाजातील वंचितांसाठी लढणारे